गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायत वर काही ग्रामस्थांनी गैरकारभाराचे व भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच येथील लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्यावर अविश्वास ठरावही दाखल केला होता. मात्र सरपंच अतुल लांजेकर यांनी तो अविश्वास ठराव आपल्या कामाच्या ताकदीवर जिंकत लोकशाही मजबूत असल्याचे दाखवून दिले. तसेच त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा चांगला समाचार घेतला. या वेळेला त्यांनी सडेतोड प्रश्नांना उत्तर देत आपला राजकीय अस्त करण्यासाठी आपल्यावर आरोप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पत्रकार मित्र, आम्ही आपल्याला विनंती केल्याप्रमाणे आपण सर्वजण आज इथे उपस्थित झालात. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मनापासून. काय झालं की 12 तारखेला आमच्या ग्रामसभा होती, तेव्हा आमच्या राजकीय विरोधकांनी काही आमच्या ग्रामपंचायत खोटे आरोप केले होते आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात काही माझ्या विरोधकांनी व त्यांच्या सहकार्याने त्यांना जीएम बोर्डवरनं कुठनं त्यांनी माहिती उपलब्ध केली होती, पण त्यांनी ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत चौकशी न करता किंवा पंचायत समितीकडे कोणतीही अधिकृत चौकशी न करता, कोणतीही माहिती न घेता ग्रामपंचायतीवर बेचूक खोटे आरोप केलेले आहेत. बिना पुराव्याचे, निराधार, कुठल्याही त्या गोष्टीला अर्थ नसलेला, बिना पुराव्याचे, निराधार असे कुठल्याही गोष्टीला पुरावा नाही, ग्रामपंचायती चौकशी केली नाही, अशा गोष्टींवर त्यांनी न चौकशी करता अंधारात म्हणजे घेऊन लोकांना भडकवून ग्रामपंचायत खोटे आरोप केलेले आहेत. आणि आम्ही त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये काही असेल. 8 तारखेला ग्रामसभा मी सकाळी 11:30 वाजता आम्ही चालू केली होती. बरेचसे बंधू भगिनी ग्रामस्थ सगळेजण होते. त्या दिवशी 2 ग्रामसभा असल्यामुळे ग्रामसेवक म्हणून आमच्याकडे सोनावणे भाऊसाहेबांचे अतिरिक्त पदभार आहे. सोनावणे भाऊजी त्यांची ग्रामपंचायत जानव आहे आणि त्यांना आमच्या झोपडीचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. तर त्यांनी त्या दिवशी मिटिंग लावली. त्याच दिवशी त्यांची जानेवारी 2-2:30 वाजता मिटिंग चालू होती. काही लोक मिटिंग मध्ये गदारोळ करत होते आणि ग्रामसेवक भावना म्हणजे अर्वाच्या भाषेत जे करून मला असं ते बोल, तुमच्याकडे जी काही माहिती पाहिजे, तुम्हाला जी पाहिजे ती मला मागणी करा, मी तुम्हाला काढून देतो, पण मला अडीचची मिटिंग तिकडे जायचंय. असं मी बोललो, ठीक आहे भाऊ, तुम्हाला जर तुम्ही अर्ज द्या. त्या ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून मला फोन आला होता की सर आमची पण ग्रामसभा. ठीक आहे, बोल पुढची मिटिंग आमचे गायकवाड साहेब आहेत, नवीन आलेले आहेत, त्यांना बोलू तुम्ही चालू करा. जे लोक प्रश्न विचारत होते त्या प्रश्नांची आम्ही सगळी उत्तरं त्यांना व्यवस्थित देत होतो. रात्री लोकांच्या प्रश्नांचं निरसन होऊ दे म्हणून मी सभा रात्री 9 वाजेपर्यंत चालवली. काय बाबा, लोकांचे प्रश्न मांडतात, त्यांचं उत्तर दिलं पाहिजे, निरसन झालं पाहिजे. तर ते लोकांना सांगितलं की बाबा ग्रामपंचायत आम्हाला उत्तर व्यवस्थित ग्रामपंचायतीकडनं मिळाली नाहीत म्हणून. परत त्यांनी असे काही बरेचसे आरोप केलेले आहेत. पण त्या गदारोळात आम्हाला असं कळलं की जे आरोप करणारे आहेत ग्रामस्थ बिचारे शांत, ते माझे सर्व राजकीय विरोधक आहेत आणि त्यांचे काही सहकारी आहेत. नवीन राजकीय विरोध म्हणजे बरेच वर्ष, मी 2007 पासून ग्रामपंचायतीचा कारभार पाहतोय. जी गदारोळ करणारी लोक होती ही सगळी माझ्या देवाची विरोधातली होती. त्यातले 2-3 चेहरे सहकारी बघितले नवीन असतील, पण जे विरोध करणारे होते ते आजपर्यंत कधीचे नवीन चेहरे आहेत. ते आजपर्यंत कधीही ग्रामपंचायत कुठल्याही ग्रामसभेला किंवा ध्वजारोहणाच्या दिवशी, वर्षातून 3दा ध्वजारोहण होतं आपलं, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे, कुठल्याही ध्वजारोहणाला पाहिलेलं नव्हतं. पण ठीक आहे, नवीन पिढी आहे, युवा पिढी आहे, तुम्ही चांगले प्रश्न विचारा, चांगली माहिती द्या ग्रामपंचायतीची आणि अधिकृत प्रश्नांची माहिती विचारा, आम्ही तुम्हाला बिलकुलच उत्तर देऊ. पण तुम्ही बेछूट आरोप करताय. आणि हा सगळ्या ग्रुप बघितला तर नंतर निदर्शन की यांनी पूर्णपणे कट केलाय की माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा, मला संपवण्याचा, गदारोळ करायचा हा त्यांनी ठरवून आले होते. ते बरेचसे विषय असे झाले की रात्री 9 वाजले तोपर्यंत ग्रामसभा चालवली. शेवटी वेळेचा अभाव होता, बरीचशी लोक होती. मी लोकांना सांगितलं महिला मंडळ 7-8 वाजता निघून गेले होते. त्यानंतर मी महिला मंडळाला काय लिहिलं की बाबा तुम्ही जात असाल, लोकांना बोलला तर ग्रामसेवक तर आम्ही ग्रामसेवकांना परत फोन लावा. आणि बरेचसे जे विषय आपल्या अजेंड्यावरचे होते ते आम्ही संपवत आलेलो होतो आणि ज्यांचे वादाचे मुद्दे होते, जे गदारोळ होते, ते विषय आम्ही ठेवले होते ग्रामसेवकांसाठी. तर मग ते वेळ ठीक आहे, तर ग्रामसेवकांना तुम्ही यायला जमेल का? तर सोनावणे भाऊसाहेब बोलले नाही, इथे अजून मिटिंग चालू आहे. 8-8:30 वाजले होते, त्यांची जानेवारीत मिटिंग चालू होती. मग त्यांना यायला जमत नाही, म्हणून बोललो ठीक आहे, आपण ही सभा उद्या चालू करू, आजची मिटिंग इथं स्थगित करूया. त्यानुसार आम्ही ते मिटिंग स्थगित केलेली. स्थगित केल्यानंतर विचारलं, बाबा उद्या मिटिंग आपण किती वाजता लावायची?
तर तेव्हा हे ग्रामस्थांनी सांगितले उद्या नको परवा नको, आमची 2-3 दिवस काम आहे. त्या मीटिंगमध्ये काही लोकांनी पुन्हा गदारोळ चालू केला. गदारोळ चालू केला आणि विषयच ऐकून घेत नाही. ग्रामसेवक होता, तुम्ही मागताय, मी तुम्हाला दाखवतोय, देतोय, तुम्ही ऐकून घ्या. नाही गदारोळ करणार, शिवी तू घडवे आमचा नोकर आहे, असे अपशब्द एवढे घाणघाण वापरून तू सांगायला पाहिजे असे ते असं बोलून त्याला हे केलं. नंतर त्याला सरपंच तुमच्या यांच्यावर ठराव टाकत नसा, हे टाकत नसता तर आम्ही बाहेर अध्यक्ष आणून करू. अरे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करतोय मी, शांतपणे सगळे तुमचे विषय ऐकून घेतोय. तुम्ही सांगितल्या प्रश्नांसाठी मी 1 दिवस सभा चालवली, परत ती स्थगित करून तुमच्यासाठी परत दुसऱ्या दिवशी सभा लावली. आणि तुम्ही तरी सुद्धा आरोप करताय ना हे करा ते करणार. त्यांचं आधीच ठरलं होतं की हा गदारोळ करून ग्रामपंचायतनं बरखास्त करायचं. तर बोलो ठीक आहे, तुमचं असंच म्हणणं आहे. बोलो पटलावरचे अजेंडावरचे सर्व विषय झालेले आहेत. आता तुम्हाला बाकीच्या विषय ऐकायचेच नसतील, हे करायचं नसेल तर बोलो सगळ्यांना बोलो आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि आजची सभा इथे संपली. आणि सगळ्यांचे आल्याचे आभार मानले. सगळे तुम्ही आज मिटिंगला इथे आलात, खेळमेळीच्या वातावरणात झाले विषय, मी सगळ्यांचे आभार मानतो, सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि आजची सभा जाहीर संपल्याचं जाहीर करतो. मीटिंग संपली, आम्ही इथनं उठलो, मी कॅबिन मध्ये आलो. ग्रामसेवक भाऊ ना मीटिंग संपल्यावर त्यांनी गदारोळ जोरात करत आले आमच्या अंगावर आले. ग्रामसेवक भाऊ उठून त्यांच्या कॅबिन मध्ये गेले, कॅबिन मध्ये धावत गेले. ते ना बसले तर तुम्ही शिवीगाळ करायला लागले, उडून आले. ग्रामसेवक भाऊ बोलले ना एकदा अध्यक्षांनी मीटिंग संपवली, ती संपते तर चर्चा करायची, तेव्हा चर्चा करायची, बस 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 त्याला खेचून तिथे बसवली. मी मीटिंग संपली आली. मीटिंगच्या आधी त्यांनी एक सकाळी 11 वाजता एक विषय केला, तुम्हाला सांगायचं राहिलं. त्यांनी प्रायव्हेट कॅमेरे शूटिंग वाला आणून ग्रामपंचायतीची पूर्ण शूटिंग केली आणि आम्हाला बोलले की आम्ही करू शकतो का, आम्हाला परवानगी पाहिजे. ठीक आहे बोललो, आम्हाला पारदर्शकता तुम्हाला पाहिजे शूटिंग करायची करा. आणि त्यांना परवानगी दिली तर त्याच्याने कॅमेरा शूट बीट सगळं केलं. पण त्यांच्या विरोधकांचा डावच वेगळा होता. पण त्यानुसार त्यांनी सगळं केलं की त्या दिवशी ठराव टाकू, ग्रामपंचायत बरखास्त करू, आम्हाला सरपंचाची खुर्चीच खायची आहे, नाहीतर ग्रामसेवकची नोकरीच खायची आहे, या एवढ्या तयारी. नंतर मी उठून आला, माझ्या अंगावर सगळे धावून आले आणि मला वाटतात नाही तुला आज आम्ही संपवूनच टाकणार आहे, तुझी कारकीर्द संपवून टाकणार आहे, हे जाऊन टाकणार आहे. आम्ही 2 महिन्यापासून हा प्लॅन केलेला आहे. आणि जे मला बोलणारे आहेत ते माझे राजकीय विरोधक आहेत. त्यांची पार्श्वभूमी जर बघितली आणि तुमचे जे बोलताना आपण हे आरोप करणारे आहेत कोण, खुनी, बलात्कारी, चोर, हा खोटे स्टॅम्प बनवून तहसीलदाराची खरेदी करत करून तहसील तलाठ्याचे खोटे स्टॅम्प बनवून लोकांना पासून खरेदी करून दिलेली 7 बारे विकणारे ही लोक आमच्यावर आरोप करतायत. मी आज खरोखर या लोकांनी माझ्यावर जो प्रस्ताव लागला, विश्वास ठराव टाकला, माझ्या सदस्यांना पूर्णपणे दबाव आणला. त्यांना कोणतीही कल्पना न देता 30 तारखेला गाडीत जबरदस्ती महिला सदस्यांना भरून त्यांनी ग्वागर येथे घेऊन गेलो 10 मिनिटाचं काम सांगून. त्यांनी असं होतं की आम्ही ग्रामसेवक विषय केला, असं केलं तसं केलं, आमचं तिथे चालेल. त्यांचे अक्षरशः हात त्यांनी टेकले, अविश्वास ठराव टाकू शकले नाही म्हणून. मग त्यांनी प्लॅन केला सदस्यांना दबाव करून तिथे न्यायचा. तिथे घेऊन गेल्यावर त्यांनी सदस्यांना काहीच कल्पना केली नाही. त्याच्यावर सह्या करा, सह्या घेतल्यावरती तहसील ऑफिसला घेऊन गेले. तहसील कार्यालयातील परीक्षित पडले तहसील साहेब, त्यांनी सांगितलं या कागदाला कोणतीही आमच्याकडे मान्यता नाही, त्या कुठल्या सभेतल्या ठरावातल्या सह्या आहेत का, हा तुमचा कागद घ्या तुम्ही बाहेर व्हा, मला फक्त सदस्यांशी बोलायचं. मग मी सदस्यांशी तो सह्या घेतला होता कागदांचा. त्यातले माझे 3 सदस्य, महिला सदस्य 4 सदस्य, आपल्याकडे 3 सदस्य. त्यांना सांगत होते की साहेब आम्ही हा कागद स्वतः लिहिलेला नाहीये. तर एका सदस्याने त्याला दाबलं, मग तुम्ही काय बोलू नका, मी बोलतो. ते सांगितलं नाही साहेब हा कागद आम्ही लिहिला. ठीक आहे, तिथे विषय झाला. त्याविषयी अविश्वास ठराव प्रस्ताव तिथे सादर करण्यात आला. पण 6 तारखेला जेव्हा अविश्वास प्रस्तावावर जेव्हा मीटिंग लागली, ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा लागली, तहसीलदारांनी ती मीटिंग लावली. सर्व सदस्य होते. एक सदस्य त्यातला अपात्र झाला होता, महत्वाचा होता, रुपसार मंतुले, तर ते अपात्र झाले होते. मीटिंगची सुरुवात होता, साहेबांनी सगळं आराखडा वाचून दाखवला, बा आमच्याकडे 4 मुद्द्यावर तुमची तक्रार आलेली आहे, तर असा विषय आहे, तुमच्या सदस्यांनी विषय केला. तर साहेब ठीक आहे, सदस्यांना विचारणा करण्यात आली मीटिंग चालू झाली तेव्हा, किंवा तुमचं काय म्हणणं आहे. आमच्या महिला सदस्य एक म्हणाल्या की आमच्या सरपंचावर पूर्ण विश्वास आहे, आमच्या सरपंचावर अविश्वास नाहीच आहे, आम्हाला माहितीच नाही हा विषय काय आहे. तहसीलदार साहेब म्हणाले आमचं म्हणणं काय होतं, हे लोक गदारोळ करतायत ना, तर तुम्ही सरपंचांनी त्यांना मीटिंग मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही सगळ्या हिशोबादी बघा, नसेल पटत तर ग्रामपंचायत चौकशी लावा. मी 8 तारखेला तसंच सदस्यांनी सांगितलं की आम्हाला चौकशी लावायची. तहसीलदार साहेब तसा विषय नाही, हे 3 मुद्दे ह्याच्यावर मी आज सभा घ्यायला आलोय.
अविश्वास ठरावावर असा असा विषय आहे. तुम्ही आज सरपंचाच्या पदावर तुमचा म्हणजे विश्वास नाही, सरपंच मनमानी कारभार करतात असा अर्ज आलेला आहे. तेव्हा सदस्यांनी सांगितलं की हा अर्ज आम्ही स्वतः लिहिलेला नाहीये, हा अर्ज आम्हाला त्या लोकांनी लिहून दिलाय. ज्या लोकांनी पहिले कागद घेऊन गेले होते तहसीलदार 591 सह्यांचा, आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं साहेब घ्या आणि सरपंचाचं पद रिक्त करा. तहसीलदार साहेबांनी अक्षरशः त्यांना त्यांच्या कॅबिन मधून बाहेर काढलेलं आहे. आणि तेव्हा सदस्य साहेब तेव्हा आम्ही बोलत नव्हतो, आम्ही दबावत होतो. आणि असा ठराव साहेबांनी त्यांच्या इतिवृत्तातही ओढून घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या गेल्या मासिक सभेतही लिहून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे मी आज हात जोडून धन्यवाद देतो माझ्या सदस्यांनाही आणि माझ्या गावातील जे माझ्या सर्व ग्रामस्थ आहेत त्यांना. त्यांनी पुन्हा एकदा माझ्या विश्वास ठेवून मला कामकाज करण्याची मला संधी दिलेली आहे. पण माझ्यावर आरोप करणारे आहेत हे माझे राजकीय विरोधक आहेत. मग त्यासाठी आता आम्ही काय केलं की कोर्टाकडून मी कायदेशीर लढाई लढणारच. आम्ही कोर्टाकडनं आता यांच्यावर दावा टाकणार आहे, मी फौजदारी टाकणार आहे आणि अब्रू नुकसानीचा टाकणार आहे. आता ह्या लोकांनी काय केलं, जी व्हिडिओ कॅमेरा आणला होता 12 तारखेला आणि इथे पूर्णपणे शूटिंग केली. शूटिंग केल्याच्या नंतर यांनी काय केलं, त्या शूटिंगच्या क्लिप बनवून गावात जी काय बोलतात तिला डिजिटल आपल्या इथे ते मोठी स्क्रीन पडदा येतो तो काय पडद्यावर त्यांनी प्रोजेक्टरवर गावात देवाचा कार्यक्रम असताना, दसऱ्यात आपल्या इथे नवरात्री असतात, त्या कार्यक्रमात त्यांनी काय केलं, पहिल्या रात्री जेव्हा आरतीने भजन होतं 12 वाजता सगळे कार्यक्रम आटोपला, तर त्याच्यानंतर तो प्रोजेक्टर लावला आणि लोकांना थांबा बघा, आणि तो प्रोजेक्टर लावून तिथे आमची बदनामी केली. पेपरला बातमी देऊन तिथे बदनामी केली. नाही तर त्यांच्याकडे कुठले पुरावे नसताना त्यांनी ग्रुपवर टाकून सगळी बदनामी केली. इंस्टाग्रामला टाकून मला वाटतं 60,000 व्ह्यू होते. कटले तुम्ही पुरावा तर दाखवा, त्याच्यावर आमची बदनामी केलेली आहे. त्यानुसार आम्ही परवाच्या मासिक सभेत सांगितलं की तुम्ही जो विषय केला तो तुम्हाला पटला तो केला, तुम्ही आमच्यावर जो अन्याय केला तरी पोलीस स्टेशनला मी अर्ज केलाय, नाही कसाच केला, हे केला ते केला. मग सरपंच आता मी बोललो ना मी अब्रूनुसार दावा टाकणार आहे, तुम्ही आम्हाला 8 दिवसात, तुम्ही 8 तारखेला पहिल्या ग्रामसभेला माझ्यावर आरोप लावला आहे, 8 तारखेचे पहिले तुमच्याकडे जे पुरावे असतील ते तुम्ही आम्हाला आणून ग्रामपंचायत दाखवा. नसेल तर मी तुमच्यावर अब्रूनुसार दावा का टाकू नये त्याचं उत्तर द्या. नाही मग हे लोक गावात नाही. आता सरपंच गावाला वनवन फिरवतील, आंदोलन नाही, गाव आमचं आहे, लोक आमचे. तुम्ही 12 जण माझे ते विरोधक आहे, 10-12 जण तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आणि अब्रू नुकसानी दाखल करणार. आणि आता खरी परिस्थिती पाहता हे जे माझ्यावर आरोप लावले ते पहिले मी मुद्द्यावर येतो की आपण 4 आरोप आहेत महत्वाचे, त्यांनी जे लेखी दिले पहिले त्याच्यावर बोलतो. आणि ग्रामसेवेपासून त्यांनी माझ्यावर 10 ते 12 आरोप लावले, ते पण मी आज खुलासा करून ठेवतो. उद्या परत ते आरोप पेटतील त्याचे आधी तुम्हाला मी खुलासा देऊन ठेवतो, कारण ते ग्रामसेवक मारून त्यांनी केलेले आहेत. मी पूर्णपणे तुम्हाला इंटरव्ह्यू देतो. त्याने माझ्या पहिला आमच्यावर आरोप लावला की ग्रामपंचायतीने 40,000 रुपये गेल्या वर्षी खर्च केले डेड बॉडी फ्रीज साठी, शवशीत पेटी असते ना त्यासाठी खर्च केलेत, खरेदी केलेली नाही, फक्त फोटो काढलाय, ग्रामसेवक आणि सरपंचाने पैसे खाल्ले, हा त्यांचा आरोप आहे. समीर गावडे सरकारचा लेखी आरोप आहे, हाय पत्र माझ्याकडे. तुम्हालाही साहेब त्याची मी एक प्रत दिलेली आहे. हा, समीर दाडू यांच्या सहकार्य केलेला आरोप. हा, 25/9/2024 ला मागणी केली आहे 40,000चा प्रिंटरची, आपल्या 40,000ची शवपेटीची. ही मागणी आपण साहेब सगळ्यांना माहिती आहे. नोव्हेंबर-ऑक्टोबर मध्ये मिटिंग होते, एक जनरल मिटिंग, 14 15 आता लागू आहे. एक आराखड्याची मिटिंग आधीच आपली ठरलेली असते, त्यामध्ये आपण पुढच्या वर्षात कोणती कोणती कामं घ्यायची ठरलेली असतात. मला वाटतं काही लोक आपली ग्रामपंचायत सदस्य कारभार पाहणारे आहेतच. तर त्या मिटिंग मध्ये जेव्हा विषय झाला होता तर बाबा हा फ्रीज मागवायचा, तर ह्याच जे विरोधक आहेत माझे 3 नंबर वाढवाले, ह्या लोकांनी ह्या गोष्टीला विरोध केला होता पूर्णपणे की नाही गावात नाही, जरा ती बॉडी ठेवायची नाही, लगेच देऊन टाकायची, जाऊन टाकायची, हे करायची. पण तिथे मोहल्ल्यातल्या काही बायका होत्या, ते बोलले सरपंच तुम्ही विषय चांगला हाताळताय, हा विषय घ्या. आमचे नातेवाईक मुंबई, दुबई, सौदी अशा बाहेरगावी परदेशात आहेत, शेवटचं दर्शन असतं माणूस मिळव, यायला माणसाला 2-2 दिवस लागतात, तर तुम्ही जी मागणी करताय चांगली आहे, तुम्ही मागवा. मग त्याप्रमाणे पण आराखड्यात टाकली होती. आराखड्यात टाकल्यावर ती आपण तुम्हाला माहिती आहे एखादी आपल्या 5 लाखाची कामं देशासमोर 10 लाखाचा आराखडा बनवून देतो. तर आम्ही 70,000 ते 80,000ची मागणी केली होती आराखड्यात
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. पण तेव्हा येताना वरतून सँक्शन होताना 40,000 रुपये आले. तर 40,000 रुपये आले तर त्याच्यानंतर आमची मासिक मीटिंग झाली, बाबा पैसे आता या 15 पैसे जमा झालेले आहेत, खरेदी करायला पाहिजे मेच्या दरम्यान. तेव्हा मासिक मीटिंग मध्ये विषय होऊन सगळे विषय झालेले आहेत. मासिक मीटिंग मध्ये काय ठरलं की सरपंच ठीक आहे मागवता, आम्ही गावसमोर चौकशी करतो, आपले वेंडर सबका मालिक एक त्यांना आम्ही सांगितलं बाबा असं आहे. ते म्हणाले सरपंच हे 30 ते 32,000 पर्यंत पेटी आहे, पण कसं आहे जीएसटी वगैरे पकडून आता त्या बीडीएम बोर्ड ते जीएसटीची बिलं लागतात, ती बघून तुम्हाला 40 ते 42,000 पर्यंत जाईल. बोलो ठीक आहे, पण ती बर्फ टाकून असते ना लादी, ती शोपेटी ठेवतात ती, त्यातली पेटी होती. तेव्हा आमचे सदस्य आहेत जैनब ममतुले आणि त्या मोहल्ल्यातील लोक, तर ते काय म्हणाले की सरपंच बघा 1-2 दिवस आता ती बर्फाच्या लाटा किती बदलायला लागते, लोकांच्या घरात ठेवायचं, ते पाणी टपटप 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 गळत राहणार, ते म्हणजे लोक आलेले असतात. तर त्यापेक्षा आपण चांगली जी मोठी येते तरी कुठेतरी तुम्ही बघितलं होतं त्यातून तिचा मागवलं तर बरं होईल. तर ही मागणी आपण थांबवूया याचा ठरावही केलेला आहे. तर त्यानुसार बोलू ठीक आहे, मग ते बोलू वरचे पैसे आपल्याला लागतील. मग त्याच्या आम्ही चौकशी केली, ते भेटी काहीतरी मला वाटतं 80 की 90,000 होती सिंगलची, आणि तेवढे नव्हतं डबलचे घ्यायचं ठरलं. तर डबलचे घ्यायचं ते 1,25,000 1,40,000 पर्यंत जातो. म्हणजे घरात जरा दरवाजा छोटा असतो तर वाटतं ती 2 याच्यात येते आणि डबल कॉम्प्रेसर ती 2 आतमध्ये जाते, अशी ती पेटी होती. त्यातली मग 1,25,000 1,40,000 जीएसटी वगैरे ट्रान्सपोर्ट वगैरे ते येत होती. तर बोलू घ्यायची तर आपण चांगली घेऊया, पण सध्या बोला आपले पैसे ना पैसे त्या वेंडरकडे आहेत ना, तर आपण ते पैसे देऊ, पण थोडे फंडात पैसे जमले की ते टाकू, नाही तर लोकसभेतून आपण लोकांकडनं जेव्हा आपले पैसे येतात तसे मागून ते आपण 7-8 महिन्यात घेऊ, असं आमचं कधी मला वाटतं मीटिंग मध्ये ठरलं. त्यानुसार बोलू ठीक आहे. तर ती मीटिंग मध्ये बोलल्यानुसार ती विषय राहिला होता, पेटी राहिली, परवा गदारोळ केला. मग सगळे सदस्य पुन्हा बोलायला लागले, सरपंच एक काम करूया, जी पेटी आहे आपली जेवढे पैसे दिले ती बर्फाची देऊन कॉम्प्रेसर किती येते आपले पैसे घेऊन त्यात बघा, थोडे असेल ते देऊन आपण आपली पेटी मागू. त्यानुसार आम्ही पेटीही मागवली. आज ती पेटीही आहे. आणि या लोकांनी सांगितले 1,70,000 रुपये ग्रामपंचायतीने खर्च केले पेटीवर, सरपंच ग्रामसेवकाने खाल्ले. काय आरोप करत आहे? आणि बघा ओरिजिनल बिलं बघा, ग्रामपंचायतीत मागणी करा, पंचायत समितीत बघा. मी तुम्हाला ते दिलेलं आहे, मला वाटतं त्याच्यात त्या पेटीला काहीतरी 72,000 की 90,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि हिने 1,70,000चा आरोप घेतलाय की 32,916 रुपयाचा प्रिंटर सरपंचाने बॉक्सचा फोटो काढलाय, ग्रामपंचायतीने खरेदी केलाय दाखवलाय, 32,000 बॉक्सचा फोटो काढलाय, आजपर्यंत तो प्रिंटर घेतलेलाच नाही, खरेदी केलीच नाही. ते 32,916 रुपये खाल्ले. मग ही जे त्याने आरोप केलाय पूर्णपणे खोटे आहेत. 32,916 रुपयाचा प्रिंटरच नाही, ते शालेय वस्तू खरेदी करा असं बिल आहे, त्यात 3 वस्तू आहेत. आणि तो प्रिंटर आम्ही शाळेला दिलाही होता. तो प्रिंटर मध्ये पहिले कार्टेज आपलं येतं, ते ब्लॅक अँड व्हाईट येतं, ते कलरचं. तो सर आहे ना आमचं एक राजकीय आणि शाळेत, तेव्हा मला वाटतं तुम्ही त्यांची मागची 12 तारखेची पत्रकार परिषद झाली तेव्हा मला बोलत पण होतं तुमच्या शिक्षकाबद्दल कोणतरी, की सरांनी काय केलं, प्रिंटर घेतला आणि आम्हाला नको म्हणून तो प्रिंटर परत केला. आजही प्रिंटर ग्रामपंचायत आहे तसाच कसा आहे. परत चौकशी झाली, बीडीओ साहेबांनी बघितलं, चालू आहे, प्रिंट बिंट काढून बघितलं, सगळे नंबर बॉक्स नंबर सगळं सेम आहे. आणि या लोक आरोप करतात की यांनी खरेदीच केलेली नाही, फक्त बॉक्सचा फोटो काढून जोडलाय. तोच होता प्रिंटर, ते 3 नंबर शाळेत मागितला, ह्याला नको तो आम्हाला द्या. तो प्रिंटरची किंमत आहे 10,500 रुपये. अजून त्यात काहीतरी 3 गोष्टी घेतल्या होत्या. हा, ते 7,200 रुपयाचे ते पॅड नोटपॅड डिजिटल जिल्हा परिषदचा, तर त्या मुलांना ते पॅड घेतले होते. परत टेबल पण एवढे मोठे टॉवर फॅन होतात ना, त्यातले ते 3 फॅन घेतलेले 3 शाळेना. असं टोटल बिल 32,916 की 33,116 असं काहीतरी बिल आहे. आणि हे ग्रामपंचायत आरोप करतात नाही, कुठली खरेदीच केली नाही प्रिंटरची, 32,016चा बॉक्स दाखवला, सरपंच ग्रामसेवकांनी पैसे काढले. उगाच बेछूट आरोप सगळे केलेले. गावात 2,94,000चे सौदीप लावण्यात आले, 500 लाईटी खरेदी केल्या. गावात फक्त 50 लावले, 450 लाईटीचे पैसे सरपंचाने खाल्ले, ग्रामसेवकांनी खाल्ले. अरे टेंडर झालं, पब्लिक सदस्यांच्या सह्या आहेत त्याच्यावर, सगळं ठरलं होतं. 11 वाड्या आहेत, 11 वाड्याला आमच्याकडे 10 लाईटी घ्यायच्या ठरल्या, ते 6 ते 7 लाखावर खर्च जात होता. मग बोलले ना 5-5 लावूया. सदस्य होते सगळे, सदस्य जरा सांगतायत, आम्ही सगळ्यांनी मिळून विषय ठरवलेला आहे. तरी सुद्धा नाही, 500 लाईटी लावायला खरेदी केला, त्याचा 50च लावला, 450चे पैसे काढला. साधा हिशोब आहे. सरदीपची एक लाईटी गेली कमीत कमी 6 ते 7 हजार लाईटी, मोठी गेली 14 ते 28 हजारापर्यंत येते.
2,94,000 किती लाईटी येतील? 500 लाईटी येऊ शकतात का? 8 तारखेच्या सभेमध्ये यांचे आमच्यावर बरेच आरोप लावले. 8 तारखेपासून श्री विजय सकपास त्यांनी काय सांगितलं, ग्रामपंचायतीने माझी बदनामी केली, माझा ठराव कोर्टाला दिला आणि मला सरपंच 15 दिवस अटक झाली. आम्ही विजय सकपाळांची कोणतीही बदनामी केलेली नाही, कोणतीच बदनामी केलेली नाही. आम्ही विजय सकपाळांच्या नावाने कोणताच ठराव करून कोर्टाला दिलेला नाही. आम्ही स्त्री अत्याचार करणारे, बलात्काराचा प्रयत्न करणारे जे लिंगविचार लोक आहेत, जे विनयभंग केलाय, त्या स्त्रियांच्या सुरक्षेसाठी, महिला होत्या म्हाताऱ्यामध्ये, त्यांनी सांगितलं गावात ती प्रवृत्ती वाढत चालली, अनेक लोक या लोकांना बाहेर काढा, अशा लोकांना बहिष्कार टाकावा आणि या लोकांना गावातून हद्दपार करावा, यासाठी प्रस्ताव करण्यासाठी ठराव करा, असा विचारलो. विजय सकपाळांच्या नावाने आम्ही कोणताच ठराव केलेला नाही. ते नाटक माझ्यावर आरोप लावतात. सरपंचांनी सगळी शूटिंग काढली कॅमेऱ्याची आणि फ्लॅश केली माझी. अहो तुमची मी नाही केली फ्लॅश, कशाला मी गेली? माझी सगळी बदनामी केली. अहो आम्ही नाही केली ग्रामपंचायतीने तुमची बदनामी, सगळं त्यांना ग्रामसभेत सांगितलं. त्यांनी जो कॅमेरा दाखवला त्यांच्या मुलीने आम्हाला ग्रामसभेमध्ये, तो कॅमेरा असा फिरता होता, असा 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 सगळे फिरता होता, बस सगळं दृश्य दिसत होतं, तिकडनं चालू झाला. मी बोललो आमच्या ग्रामपंचायतीचा कॅमेरा वरती भिंतीवर आहे, तो एका ठिकाणी स्थिर आहे, एका ठिकाणी फोटो कॅप्चर करणार आहे. तर आमचा फोटोच नाही, कोणी बाहेरनं केला असेल कॅमेरावाल्याने, आणि आमच्या कॅमेऱ्याला आवाज नाही येत आहे. तर त्यांनी जाऊन बघितलं, हो बोलतात इथे आवाज मिळत येत नाही, तर ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याला आवाज नाही. भविष्यावर मी खोटा आरोप करतोय आमच्यावर. तुमची बदनामी आम्ही नाही केली, या समीर तावडेंनी केली. तो त्यांना सांगितलं मीटिंग मध्ये, जे सगळे तुमचे फोटो 28 मेला तुम्हाला काय अटॅक झाली, 27 मेला काय अटॅक झाली, ते आम्हाला माहिती नव्हतं. त्या समीर तावडे सगळ्या ग्रुपवर टाकलं होतं, ते सांगितलं. समीर तावडे सुद्धा उभं राहून सांगितलं, हो हो मी काय विजय सकपाळला घाबरतो, याची बदनामी मी केली. ते इकडे ग्रुपवर फोटो मी व्हायरल केली, विजय सकपाळची बदनामी मी सगळ्या व्हिडिओ क्लिप टाकला, विजय सकपाळने सुनेचा बलात्कार केला, त्याला अटक झाली. समीर सगळ्या गावासमोर सांगितलं होतं. मग बदनामी करणार राहिला दुसऱ्या साईडला, आणि आमचं तुम्ही नाव घेताय, आणि आज सगळे एका गाडीतनं फिरतायत विरोधात. त्यांनी पैसे खाल्ले, हिने केलं, बदनाम करा, सरपंचाला खुर्चीत नव्हतं, असं होत नाही. तुम्हाला निवडून यायचं, तुम्हाला खुर्चीत बसायचं, लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांच्या पायाशी वाका ना. आया बहिणीकडे वाकड्या नजर टाकू नका. आम्ही आया बहिणींच्या पाया पडतो, आया बहिणीचा आशीर्वाद घेतो, हो ना, आम्हाला लोक निवडून देतात. तुम्ही रस्त्याने चालणारे आई बहीण असेल तर हसताना जे वाकड्या नजर टाकता, म्हणून लोक तुम्हाला उभी करत नाही. समाजात तुम्हाला मान नाही, लायकी नाही, तुम्ही ही लोक आमच्यावर आरोप करताय. कुठल्या कार्यक्रमात गेले, कुठला खेळ भरवला, तिकडे तमाशे यांची भांडणार, त्याशिवाय तरी त्या लोकांनी आईची चूक अजिबात काय केलेलं नाही. आणि लोकांना दमदाट्या करायच्या, महिलांना घरात जाऊन दमदाट्या करा रात्रीच्या, त्या किती दिवस चालणार? पोलीस प्रशासन करतंय काय? ग्राममध्ये वस्तू घेतलेल्या चोरीला सांगतात, कोण लक्ष देत नाही. जमती ना हो, जसे बरोबर आहे. नंतर मग वाढीव त्यासाठी करू शकला असतात. काय झालं साहेब, साहेब कसं आहे, 40,000ची तरतूद झाली ना, आम्ही 87,000ची मागणी केली होती, पण जेव्हा आराखडा येतो तो वरतून मंजूर होतो तेव्हा 40,000चा आला. त्यानुसार आम्ही मागणी केली की बर्फाची. त्याच बोलत कसं आमचं कामकाज होतं, प्रत्येक वॉर्डात आमचे सदस्य आहेत, 3 वॉर्डात आमचे जवळजवळ 6 ते 7 सदस्य आहेत. मी 8वा सरपंच जनतेतनं निवडून आले, आणि प्रत्येकाला सदस्याला वाढी जबाबदारी दिलेली आहे. ही वाडी तू, मग नगरसेवक कसा वॉर्ड असतो तसं ह्या वाडीची जबाबदारी तुमची, त्या वाडीची जबाबदारी तुमची, या 2 वाडीची जबाबदारी, या वाडीच्या 2 वाड्या तू घ्यायच्या, त्या 2 वाड्या तुम्ही या सदस्याने घ्यायच्या, अशा प्रत्येक सदस्याला वाटून दिलेले आहे. त्याच्यानुसार काम होतं. त्या सदस्यांनी त्या वाडीतल्या लोकांना प्रत्येक माझं कामकाजाचं एक नियोजन आहे. दर 6 महिन्यांनी गावातनं एक गावभेट कार्यक्रम लावायचा. प्रत्येक सदस्याने आपल्या वाडीत बोलवायचं सरपंचाला आणि बाकीच्या सदस्यांना, तिथल्या लोकांचे प्रश्न विचारत त्यानुसार कामं घ्यायची. आणि अशी कामं आपण करायची पद्धत आहे. आणि प्रत्येक सदस्याला आपण वही देतो, जे काय असतील विषय ते तुम्ही नोट करून ठेवा, आणि बऱ्याचशा सदस्य लक्षात राहत नाही. काही सदस्य येतात सही करतात, फक्त मला अर्जंट काम आहे, मला जायचंय, आणि ते सांगतो. तर तेव्हा जो विषय आम्ही त्यांना सांगितला होता ना, की त्यांच्या मूल्यांकन विषय आला की घेताना मोठा घ्या, 40,000ची मागणी थांबवा, तुम्ही हा घेऊ नका. जेव्हा आपले फंडातनं पैसे जातात किंवा लोकसभेतनं पैसे जमू, तसा ठरावही केलेला आहे. तसा ठराव करून घेऊन सूचना देऊन सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. ती शवपेटी आहे ना, ती आता त्यांनी आरोप केल्यानंतरच्या काही दिवसानंतर तिथे आणून ठेवले,
तेही याबाबत त्यांची तक्रारही झाली. तक्रारही झाली साहेब. ते पण सांगतो जी जेव्हा पेटी आली तेव्हा सगळे गावकरी होते. आम्ही तिथल्या सदस्यांनी सांगितलं होतं की बाबा मासिक चालू ठरलं होतं 18 तारखेला, बाबा जी पेटी आहे आपले जेवढे पैसे गेले त्यातले पेटी मागवा, बाकी जे पैसे वरचे. त्याच्यानंतर मग आम्ही 40,000 रुपये खर्च आले, त्यानंतर 27,000 रुपये पेमेंट सोडलेले त्यासाठी. ते कधी सोडलं? ग्रामस्थांच्या मीटिंग नंतर? नाही आधी 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 सोडलं होतं. सगळे बिल आहेत ग्रामसेवक चौकशी आहे म्हणून तुम्हाला सगळे बिल आम्ही सादर करू. शवपेटी तर आत्ताच आली ना त्यांच्या आरोपानंतर. 18 तारखेची जेव्हा मासिक सभा झाली त्या दिवशी विशेष सदस्यांनी सगळ्यांनी तोही ठराव आहे की जी पेटी आपण मागवतोय ती पेटी सरपंच ती 1,40,000 धावते जी आपण मागवली, आपले जेवढे पैसे त्याची बसते ती मागवा बोलून ठराव करून सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार वेंडरला सांगून ती मागवण्यात आलेली. आणि सर्व सदस्यांचे जो बोललेला तो ठराव आज ग्रामपंचायतीत आहे. बोला. की आधी कधी 18 तारखेचा आरोप झाल्यानंतर आली की 18 तारखेच्या मीटिंग मध्ये जेव्हा विषय झाला त्यानुसार ती मागवण्यात आली. ती आली 24 तारखेला, पण याच्या आधी आम्ही मोहल्ल्यातल्या सदस्यांना सर्व लोकांना याची कल्पना दिलेली होती किंवा या दिवशी बाबा वस्तू येणार आहे पासपोर्टनी सगळ्यांना सांगून आले. आरोप केल्याने हाच मुद्दा तरी उचलून धरला होता. पण त्याने आरोप कसा काय केला? तुम्ही म्हणताय ना सदस्यांना माहिती होता त्यावेळेला सदस्य पण उपस्थित होते. जिथे शवपेटी आली ज्या मोहल्ल्यात आली त्याच मोहल्ल्यातल्या सदस्यांनी आरोप केला. सदस्यांनी आरोप केला, त्या मोहल्ल्यातल्या सदस्यांनी आरोप नाही केलेला आहे, सदस्यांच्या दुसऱ्या माणसाने आरोप केला. साहेब तुम्ही लक्षात त्या मोहल्ल्यात सदस्य आपल्या जैन अब्दुल वहीद ममतुले आणि ज्या तुम्ही बोलताय रुखसार ममतुले या बाहेरवाडीत आहे. विषय लक्षात करून घ्या. आणि जेव्हा पेटी आली तेव्हा 100 ते 200 लोक तिथे होती. फोटो काढले पेटी जवळ हे अक्षय समीर हे तिथे उभं राहून त्यांनी बाईट केलेली आहे, फोटो शूटिंग केलेली आहे. वाडीतली सगळी लोक होती. वाडीतल्या लोकांनी प्रत्येकाच्या घरात आमंत्रण करून लोकांना बोलवलं होतं. ऐका ना, पेटी आधी कधी? पेटी साहेब आली 24 तारखेला, पण ते ग्रामच्या नोव्हेंबर ना आपल्या 9 तारीख 9व्या महिन्यात 24 सप्टेंबरला ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानंतर आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानंतर आली, पण ती पण पेटीची मागणी मासिक सभेत ठरली किंवा जी मोठी 1,40,000 नको पैसे जमत आपले जेवढे पैसे केले त्यातली तरतूद ती येऊ दे. म्हणजे आता जे आरोप केला होता त्याच्यापेक्षा कमी किमतीची आली का? 140 पेक्षा मला वाटतं काहीतरी 72,000 की 90,000 आपले जेवढे पैसे गेले होते तेवढेच आले. ती 1,40,000 मोठी नाही घेतलेली. त्यांनी आरोप केला होता 1,70,000 रुपये करतो. स्थिर असतो पंचायत आपण वाढीव एस्टिमेट करू शकतो. आता इथे काय करतो वरील पैसे आपण जमतील तेव्हा देऊन आले त्याच्यामध्ये खूप नाही फंडात जेव्हा जमतील तशी घेऊ किंवा लोकांच्या लोकसभा असा ठराव केलेला आहे. आपला इतिहास स्थिर असतो. मग 40,000 तो ऐका ना साहेब, मग त्याच दिवशी झालं की बाबा पुढच्या वर्षी आता नोव्हेंबरची तरतूद येणार होती, नोव्हेंबरच्या मीटिंग मध्ये येईल ते पुढच्या आपण परत तरतूद टाकू त्यातले पैसे ते घेऊन करायचं होतं असा विषय होता. हा टप्पा 1 टप्पा 2 त्याच्या आम्ही करणार होतो तसा विषय ठरलेला आहे आणि ठराव केलेला आहे. कोणी एकट्याने मी किंवा ग्रामसेवक किंवा कोणी शिपाई कर्मचारी मागवलेलं नाही. थोडक्यात असं म्हणायचं का की ज्या वेळेला ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ती तिथे पेटी नव्हती म्हणून तुमच्यावर आरोप केला गेला? तसं नाही. पेटी तिथे नव्हती म्हणून ती ग्रामपंचायतीने मागवली होती. यांचा पेटीला पहिल्यापासून ज्यांनी विरोध केला 3 नंबर वार्डची लोक यांची पहिले पेटी आणण्याला त्यांचा विरोध होता. पेटी गावात पाहिजेच नाही मला पेटी ठेवायचंच नाही, पण ही पेटी फक्त मोहल्ल्यातल्या मुस्लिम वाडीतल्या लोकांनी मागितलेली. ही मुस्लिम वाडीच्या लोकांसाठी आणलेली आणि तिची आणल्यावरती जी मागणी केली तिची आधीची पेटी देखभाल दुरुस्ती सगळे मोहल्ले बघणार होता, मोहल्ल्यातले लोक बघणार होते असा विषय. त्या दिवशी उपसरपंचासोबत जे एक मामिडे सदस्य होते त्यांनी सुद्धा तसंच म्हटलंय की आलेलीच नाही आमच्या इथे पेटी. नाही तसं नाही. पेटी जेव्हा आली 24 तारखेला तेव्हा सगळी लोक होती. सगळ्यांच्या घरातल्या मुलाच्या लोकांना आम्ही रात्री कळवलं. आम्हाला 9 वाजता कळवलं ट्रान्सपोर्ट होते त्यामुळे सदस्यातल्या मुलांना पहिले कळवलं होतं. नंतर त्या वाडीतले 2 प्रमुख माणसं आहेत त्यांनाही निरोप दिला होता आणि वसीम ममतुले त्यांनाही सांगितलं वाडीत जाऊन सगळ्यांना सांगा मोठ्या माणसाला. सगळ्या लोकांनी सकाळी सगळ्या लोकांना सांगितलं नाही. आणि पेटी जेव्हा आली तेव्हा गावातली लोक शूटिंग करायला होती. आता त्याच्या पुढचा एक विषय आहे का ह्या लोकांना विरोधकांनी त्याच्यानंतर एक प्लॅन केला की गावात बेवारस पेटी आली आहे त्यात बॉम्ब आहे असं काय असू शकतं हे ते सगळं करून ग्राम बॉक्स आला. पण त्या पेटीत तिथे त्याला हे माहिती नव्हतं की मशिदीला कॅमेरे आम्ही लावलेले ग्रामपंचायतीने. तर सकाळी जेव्हा तिथे बसले तेव्हा जवळजवळ 100 लोक तिथे बसलेली होती आणि सांगतात बेवारस जे करणारे आहेत विरोधक आपले आरोप
मी आज पोलिसांना तेच बोललो, साहेब नुसते तुम्हाला कोणतरी असं सांगतो तुम्ही त्या ग्रामपंचायतीची दखल घेता की त्या लोकांना दखल घेता, एवढी तुम्ही दक्ष दाखवतो ना. पण ग्रामपंचायत मला पत्र येतं एखादी गोष्टी चोरीला गेली त्यावर तुम्ही लक्ष दाखवा पोलीस स्टेशनला. तुम्ही मगापासून अनेक वेळा आरोप केला की पोलीसच तुम्हाला म्हणजे इथला गदारोळ असेल, इथला कायदा सुव्यवस्था असेल, किंवा तुम्ही ज्या काही तक्रारी देतात त्याला इथले पोलीस तुम्हाला विचारत नाही किंवा तुमच्या लक्ष देत नाही, बसून ठेवतात. पोलिसांची तुम्ही तक्रार वरिष्ठांकडे करणार आहात का? बरोबर सांगतो. जेव्हा त्यांनी लक्ष दिलं नाही साहेब तेव्हा हा पत्र आहे ना आम्ही सगळ्यांना वरिष्ठांना पाठवलं होतं, त्याच्यानुसार त्यांनी मला जबाबासाठी बोलवलं होतं. म्हणजे आज तुमची पत्रकार परिषद होऊ नये म्हणून तुम्हाला जाणून बोलवलं असं वाटतं? तसं नाही, त्यांनी आज मला परवा पत्र दिलं, सर्वात मी जबाब द्यायला या सकाळी आज मला बोलवलं. ते पण मला तिथे गेलं ते दाखवलं, तुम्ही आमच्या अधीक्षकांना पत्र पाठवलंय, उपविभागीय अधीक्षकांना पत्र पाठवलंय, त्यांचं पत्र आलंय, आम्हाला जबाब द्या, तुम्ही जबाब दिलाय. तुम्ही कुठेतरी वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून तुमच्या दखल? हो, मला तर तसंच वाटतं, म्हणून चालेल. नाही तर अजूनपर्यंत मला एवढं, मी मागच्या 18-20 तारखेला त्यांना पत्र दिलं आणि मला अजूनपर्यंत त्यांनी बोलवलं नाही, काही दखल घेतली नव्हती. आता तरी दखल घेतील काय? घेतील असं वाटतंय. आज जाऊन आलोय, पण ते मला आज दिवसभर बसून त्या लाईटीचा काही विषयच नाही केला त्यांनी. मी बोललो साहेब 2 वाजले, मला जाऊ दे, मी जातो, तसं बोलून आलो मी. सदस्य सगळे होते. आज तुम्ही पत्रपरिषद घेताना तुमच्याकडे ग्रामस्थ पण नाही, ऐकून घ्या, आणि सदस्य पण नाही. त्यावेळेला त्यावेळेला तुमचे सदस्य सुद्धा तुमच्या विरोधात बोलत होते, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळ्या. मग आज सदस्य उपस्थित करायचे तुमचे, मग आम्हाला पण त्याला प्रश्न विचारायचा. नक्की 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 विचारा ना. आणि तुम्ही म्हणताय ना गावाला तुमच्या सोबत नाही, गावात कामं तुमच्या सोबत आहे, बरोबर आहेत ना. मग आता तुम्ही ते पाहिजे होते ना तुमचे, त्यांनी गावात समोर पत्रपरिषद घेतली त्यांची. आणि मुद्दे काय तुमच्यावर तुम्हाला 4 मुद्द्यावर फक्त पत्रपरिषद घ्यायची. आता मला तुमचा एक मुद्दा आहे, मला तुमचा एक मुद्दा असा ठेवलाय, प्रिंटर शाळेला मिळाला का? ऐकून घ्या. त्याने आरोप काय केला त्या शिक्षकांनी, आम्हाला प्रिंटर मिळाला नाही. त्याने आरोप काय केला त्याचं फक्त उत्तर द्या, शाळेला प्रिंटर मिळाला का? शाळेला प्रिंटर दिला होता, तो शाळेतला शिक्षक प्रिंटर परत ऐका साहेब, ग्रामसभेत त्या शिक्षकांनी सांगितलेलं पण आहे की आम्हाला शाळेला प्रिंटर भेटला होता, तो आम्ही परत केलाय म्हणून. शाळेतले शिक्षक आणि तुम्ही म्हणता की आमचे सदस्य विरोधात बोलले. माझा एकही सदस्य माझ्या पत्रकार परिषद तुम्ही जेव्हा त्यांची पत्रकार परिषद विरोधात बोलला नाही. आणि तुमच्या उपसरपंचांनी काय वाक्य ऐका ना ऐका ना साहेब, मी आता तुम्ही मला विचारत, मी विषय क्लिअर करतो आधी, मला विषय क्लिअर करतो साहेब. जेव्हा तुम्ही म्हणाल की त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा लोक जमली होती साहेब, त्या दिवशी ग्रामसभा होती, ते त्यांनी ठरवून प्लॅनिंग करून, मी काय बोलतो त्यांनी आधी सांगितलं आमचा 2 महिन्यापूर्वी हा कट झाला प्लॅन केलेला आम्ही तुला संपवण्याचा. आणि त्यांनी उत्तर द्या तुम्ही, ज्यावेळी विश्वासदर्शक ठरावाला तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, विश्वासदर्शक ठराव तुम्हाला पाठिंबा दिला ना, सदस्य विषय तुम्ही कशाला घेता? आजारी एक ट्रीटमेंटसाठी मुंबईला गेले, एक चिपळूणला. ऐका ना साहेब, ऐका ना साहेब, त्यांची आज एवढी कंडिशन केली ना, एका सदस्याला दिवसाला 5 सलाईन लावतात. जर जैनब ममतुल आहेत ना त्यांना 5 सलाईन चिपळूणला लावलेत. एवढ्या तर त्या मॅडमला एवढा दवा आणला, त्या दिवशी इथं फिट आली, त्यांना दवाखान्यात नेऊन आणायला झालं. एवढा मानसिक दबाव आणला जातो लोकांवर. आपण मुद्द्यावर बरोबर, ते सध्या आजारी तर बाहेरच मुद्द्यांचे तुम्ही जे खुलासे केलेले आहेत त्या मुद्द्याबाबत तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आमच्या माहितीनुसार गट विकास अधिकारी साहेबांनी या ठिकाणी येऊन तुमचं चौकशी केली, प्राथमिक गावाला पाहणी केली, तुमचा दप्तर तपासला. त्याचा अहवाल काय? प्राथमिक गावाला सगळं रेकॉर्डही भेटलंय, तिथेच होतं आणि सगळे रेकॉर्ड सुस्थितीत आहे. त्यांनी रेकॉर्ड सगळे सांगितलं बाबा जो रेकॉर्ड आहे सगळा सुस्थितीत आहे, सगळे त्यांनी चौकशी केलेली आहे, त्यांनी बघितलंय सगळं, त्यांना ते मिळालेलं आहे. अहवाल देतील ते आता पुढे, अजून त्याचे लोक बघायला येणार सगळे जे कोणी इंजिनियर लोक असतात. प्राथमिक चौकशी त्यांनी सांगितलं बा सगळा रेकॉर्ड आहे की ते काय हलावा नाही आहे. गावची ज्या वेळेला ग्रामसभा होती त्यावेळेला तुम्ही म्हणता पत्रकार परिषद घेतली, पत्रकार पत्रकार परिषदेला संबोधित करत होते दिवशी साहेब, हा बोला बोला बोला. पत्रकार परिषदेला संबोधित करत होते गावचे अध्यक्ष, जनता मुख्य अध्यक्ष त्या ठिकाणी होते. मग तुम्ही आता एक आरोप केलाय की ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते खुनी बलात्कारी असे. मी त्यांना खुनी बलात्कारी नाही बोललो,
त्यांच्यावर खुनी बलात्काराच्या आरोपाला जेल झाले, पोलिसांनी गुन्हे दाखल केले, त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर जेलबंदी झाली. लोक माझ्यावर आरोप करतायत, मला संपवण्याचं तिथे धक्काबुक्की केली, असा विषय बोललो मी. आणि समीर तावडे मुळात साहेब गाव अध्यक्ष नाही की त्याला कोणी गाव अध्यक्षाचं पद नाही दिलं. गाव अध्यक्षांनी लेटर पॅडवर पत्र द्यायला पाहिजे होतं. ते गावाच्या देवस्थानाचे अध्यक्ष आहेत साहेब. हा, ते कुठले गाव अध्यक्ष नाही की गावाने त्याला कुठे निवडून आणून त्यांना अध्यक्ष बनवलेलं नाहीये, तर असते त्याने गावच्या लेटर पॅडवर द्यावं. त्यांचं कुठे लेटर पॅडवर तुम्हाला आजपर्यंत काय आलं का? मग कसं काय म्हणताय गाव अध्यक्ष? तर तुम्ही असंही म्हणले की तुमच्या गावावर ज्यांनी आरोप केले त्यांनी बनाव स्टॅम्प, तो काय प्रकार आहे नक्की? हा साहेब, 2000 मला वाटतं मागे 10 वर्षापूर्वी, तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल, ते राजेश मोहिते बरोबर माझ्या अंगावर आले होते. मला सांगितलं तुला आम्ही संपवण्याचा 2 वर्षापूर्वी कट केलेला आहे, 2 महिन्यापूर्वी कट केलाय, तुला आम्ही संपवणार आहे. हे राजेश मोहित्याने तहसीलदारांचे खोटे स्टॅम्प बनवून खरेदी करून विकलेली आहे जागा, आणि तलाट्याचे खोटे स्टॅम्प 7 बारे पण इश्यू केलेले आहेत. तर अजून त्याच्या पलीकडचे स्टॅम्प आता त्यांनी नवीन बिझनेस चालू केलाय खोटा. लोकांना सांगायचं तुमच्या मुलाची 7वी दाखले काढून देतो, 2000 रुपये द्या. एक आंबोकर म्हणून मुंबईत राहतात ग्रस्त, त्यांच्या 2 मुलांसाठी 2,000 रुपये घेतलेले, आणि ते ग्रामपंचायत आले विचारू आमचा दाखला द्या. साहेब दाखला ग्रामपंचायत भेटत नाही, जातीचा दाखला तुम्हाला सेतूमध्ये जायला लागेल, वाघरला भेटतो. हो, राजेश मोदी सांगितले 2,000 रुपये द्या, भेटेल. तर त्यांना बोलू साहेब तुम्ही नंबर घ्या. त्यांनी परीक्षित साहेबांना, पाटील साहेबांना फोन लावला, माननीय तहसीलदार साहेबांना. ते सांगितलं असा काय आमच्या विषय आलेलाच नाहीये, तुम्ही सेतूत जाऊन बघा. त्याच्यात ते माहीर आहेत राजेश मोदी, काय करू शकतात. ग्रामसेवक भाऊनी त्यांचं काय असते कमिटी त्यांनी एवढा मोठा गुन्हा घडतोय ना, त्यांच्या अंगावरती गेले, त्यांच्या केबिन मध्ये गेले, त्यांना शिवीगाळ केली, असं काय तुम्ही आरोप करताय. आता तुम्ही सांगता आम्ही व्हिडिओ बघितला तसं बघा. मी प्रथम नागरिक आहे ग्रामपंचायतीचा, माझ्या पुढे होतो, ज्या मिटिंग मी संपवली तो माणूस उठून गेलेला आहे. जिथे सरपंच आणि अध्यक्ष मिटिंग संपवतो ते मिटिंग संपलेली असते, त्यानंतर तुम्ही चर्चेला आणलं होतो. जर माझी सभा चालू असती मी त्या चर्चेत बसलो असतो, मी कॅबिन मध्ये होतो. तसे ग्रामसेवक हो गेले, पण त्या अधिकाऱ्यावर पण अंगावर धावून जाईल तर तिथे जाणं मला गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडिओकडे कळवलंय वरिष्ठ अधिकाऱ्याकडे. गुन्हा दाखल का केला? तुमच्या भाऊ एकटे असतील, ऐकून घ्या मुद्दा. उद्या कोण अचानक आली त्यांनी तेव्हा गुन्हा दाखल करणार का? मग आता नाही केला गुन्हा दाखल त्यांनी. कोणी माझ्या भावाकडे हल्ला केला तर ग्रामसेवक बघा, ग्रामसेवक भाऊ असेल तर ते देतील. त्यांनी त्याच्या वरिष्ठांकडे त्यांनी दिलेलं पत्र, त्याच्या संघटनेने वरिष्ठांनी करायचं आहे गुन्हा. त्यांच्या संघटनेला पत्र दिलेलं आहे ना. एक प्रश्न आहे, ज्या दिवशी ग्रामसभा झाली, ज्या दिवशी ग्रामसभा झाली त्या दिवशी काही लोकांनी तुम्हाला इथे कोंडून ठेवलं होतं असं तुम्ही पोलिसांना कळवलं होतं, काय विषय होता? असं काही कळवलंय का? मी कशाला कोंडून ठेवलं होतं? मी माझ्या कॅबिन मध्ये माझ्या कॅबिनला दरवाजाच नाही कोंडायला. नाही मला काय माहिती नाही. ते लोक दरवाजा आपण आदळआपट करत होते, व्हिडिओ मी पण एक बघितलंय. ते दरवाजा आदळआपट करत होते, त्यानुसार जर कोणी सांगितलं असेल तर मी तर स्वतः पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट वगैरे केलेली नाही. आणि माझ्या कॅबिनला बघायला तर दरवाजाच नाही, तिथे बघून घेऊ. चर्चा होती ग्रामसभा चालत असताना ग्राम सरपंचांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही तेव्हा त्यांना पळायचं होतं, म्हणून त्यांनी ग्रामसभा संपली असं सांगून पळ काढत होते. म्हणून ग्रामस्थांनी त्यांना कोंडून ठेवलं आणि त्यावेळेला सरपंचांनी पोलिसांना बोलवलं असं सांगण्यात. पोलिसही आतमध्ये आलेलेच नाही, विषयच नाही. पुढे ग्रामपंचायत बाहेर असतील तर आम्हाला माहिती नाही. मी कशाला पोलिसांना फोन करू? त्या दिवशी 9 तारखेचा माझा रेकॉर्ड चेक करा मोबाईलचा. म्हणजे तुम्ही पोलिसांना बोलवले म्हणता? कशाला बोलवली साहेब? मी जर उठून ते 10 आणि 100 लोक माझ्या अंगावर मी एकटा फेस करतोय ते ना, तर मी पोलिसांना बोलवी. ते पण सोडा, त्याच्या पलीकडे तर मी इथे कॅबिन मध्ये माझ्या बसलोय, ते दरवाजा आपटापट करतात. मला काय माहिती कोण बाहेर आला कोण नाही आला. तुम्ही जेव्हा पत्रकार परिषद घ्यायला आला तेव्हाही मी तुमच्या पुढ्यात होतो, पण मी माझी पत्रकार परिषद नाही, मी माझ्या कॅबिन मध्ये बसलो होतो. त्याला मला विरोधी करायचा नव्हता. व सगळे आले ग्रामपंचायत नागरिक आहेत, घेऊ ते बिंदास, मी कोणाला विरोध नाही केला. आम्ही कोणत्याही पद्धतीचा फ्रॉड केला नाही, तुम्ही घाबरत नाही.